बातम्या पाहायच्यात। सुरुवातीला बातमी मनोज जरांगेंच्या इशाऱ्याची। बीडमध्ये मनोज जरांगेंची इशारा सभा पार पडली आहे। 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आंतरवाली सराटीतनं मुंबईला निघायचं, समाजाला डाग लागेल असं एकही पाऊल उचलायचं नाही, शिवाय कुणी दगडफेक आणि जाळपोळ करायची नाही असं जरांगे या सभेत म्हणाले। सरकार षडयंत्र करून असे लोक आपल्यामध्ये टाकतील असंही जरांगेंनी यावेळी म्हटलंय। 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं। 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता आंतरवालीतून निघतोय। मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय। आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं। समाजाला डाग लागण असं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही। कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळपोळ करायची नाही। मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय, कोणी दगडफेक जाळपोळ करायचं नाही। एक महत्त्वाचा मुद्दा, आपल्या शेजारी जरी कोणी जाळपोळ केली, दगडफेक केली, एकाने सुद्धा पळायचं नाही। त्याला उचलायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं। सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातलेत। बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे, त्याला सांगायचं मुंबईला चल। सरपंच, माजी सरपंच, चेअरमन, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे मेंबर, सगळ्या पक्षाचे अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, नगरसेवक, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, मंत्री, खासदार, माजी आमदार आणि विशेष राहिला महत्वाचा म्हणजे भावी आमदार, भावी खासदार, मेंबर, भावी अर्धे तर मला सोडून गेले। सगळ्यांना सांगा मुंबईला चल। दरम्यान आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं होतं। लोकशाही मार्गाने कुणी आंदोलन करत असेल तर त्यांच्या मागण्या सुद्धा समजून घेऊ असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे। लोकशाही पद्धतीने कोणी आंदोलन केलं तरी मला असं वाटतं की त्याच्यावर कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाहीये। मराठा समाजाला आरक्षण देणारं आमचं सरकार आहे। मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना 10% आरक्षण आपण दिलेलं आहे। ते आरक्षण चाललेलं आहे। कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही, पण लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांची मागण्या समजून घेऊ। आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। मतदार याद्यांवरून ठाकरे बंधूंची भूमिका एकसारखीच आहे। प्रत्येक मतदार यादी तपासणार, त्याशिवाय पुण्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय नाही असं राज ठाकरे म्हणाले। मतदार याद्यांची तपासणी सुरू करा, उद्धव ठाकरेंनी सुद्धा कार्यकर्त्यांना हे आदेश दिलेत। तर जनतेनं का नाकारलं याचा अभ्यास करावा असं यावर फडणवीसांनी म्हटलंय। प्रत्येक मतदार याद्या चेक करणार, त्याशिवाय पुण्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय। मतदार याद्यांची तपासणी सुरू करा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। जनतेनं का नाकारलं, अभ्यास करावा असं फडणवीसांनी म्हटलंय। आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर मतदार याद्यांचा मुद्दा समोर येऊ लागलाय। जिंकून यायचं असेल तर मतदार याद्यांवर काम करा अशा सूचना राज ठाकरेंनी पुण्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिल्यात। यांना जर निवडणुकीमध्ये तुम्हाला उघड पाडायचं असेल, जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केल्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नाही, तोपर्यंत डीजे हातामध्ये येणार नाही। तुम्हाला मी आत्ता सांगतोय, माझ्या हातात यादी आल्याशिवाय मी पुण्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार नाहीये, हे मी तुम्हाला आत्ता सांगतो। तुम्हाला जर वाटत असेल की आता नुसतं वरवर काहीतरी करून मला मूर्ख बनवाल, नाही चालणार। इथे तुमच्या प्रत्येकाच्या याद्या ह्या चेक केल्या जाणार, तुम्ही संपूर्णपणे काम केलंय की नाही हे पाहिलं जाणार। गालिब ने कहा था, दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब। बस वही मैं कहना चाहता हूँ, ये अपना दिल बहला रहे हैं और अपने कार्यकर्ताओं को बताने की कोशिश कर रहे हैं कि अपन तो जीत ही रहे थे, अपनी हार में कोई षड्यंत्र है ताकि कार्यकर्ता बिखर न जाए। दहिसरमधल्या कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी देखील हीच भूमिका घेतली आहे। घराघरात जा आणि मतदार याद्या तपासा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय। मतदार याद्यांची तपासणी सुरू करा, घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही बघा। मत चोरी जी गेल्या निवडणुकीत झाली, लोकसभेनंतर विधानसभेत जवळपास
40-42 लाख मतदार आपल्या महाराष्ट्रात वाढवले गेले, घुसवले गेले. हे घुसलेले कोण आहेत ते बघा आणि त्यांना मतदान करू देऊ नका. सगळ्यांनी एक काम मात्र नक्की करायचं आहे, आपल्या वॉर्डात आपल्या मतदार यादीत मतचोरी होते का, मतचोर घुसलेत का, आपण का हारतो आहोत, जनतेने आपल्याला का नाकारलाय हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बडवण्याचं काम करतील तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाही. भले देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या बरोबरचे त्यांच्या टोळीतले लोक जनतेने आम्हाला कौल दिला वगैरे सांगत असले तर ते खोटं बोलत आहे. जनतेने यांना कौल दिला नाही आणि मतं चोरली. जो मुद्दा राहुल गांधीने राष्ट्रीय पातळीवर घेतलेला हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला की नरेंद्र मोदी भारतासारख्या महान देशामध्ये मतं चोरी करून सत्तेवरती आलेला. आता राहुल गांधींची आणि काँग्रेसची तुम्ही त्या ठिकाणी वकिली घेतल्या असल्या कारणानं तुमच्या आता विचारात आणि भूमिकेत अशाच पद्धतीने आपण बोलत राहणार. आणि आता बातमी उद्धव ठाकरेंची. स्वतःला वाघ म्हणवणारी काळी मांजरं वाटेत आडवी येत आहेत असं ठाकरे म्हणाले. तर काळ्या मांजरांचा बंदोबस्त कर असं उद्धव ठाकरेंनी गणरायाला साकडं सुद्धा घातलंय. उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेवर नाव न घेता ही टीका केली आहे. गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की तुझ्या कार्याचा, हिंदुत्वाचा पवित्र भगवा घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत. आणि वाटेमध्ये काळी मांजरं अनेक येत आहेत स्वतःला वाघ म्हणवणारे. त्या मांजरांचा, काळ्या मांजरांचा, अपशकुनी मांजरांचा बंदोबस्त तूच कर, नाहीतर तुझे शिवसैनिक आम्ही सगळेजण आहोतच त्यांचा बंदोबस्त करायला. धक्के देणारे अनेक जण आले आणि अनेक जण गेले, पण शिवसेनेला कुठेही काही, कदाचित थोडा धक्का बसला असेल पण धोका झालेला नाहीये. अनेकांनी अनेक प्रयत्न केले, धोके देण्याचे प्रयत्न यानंतर सुद्धा होतील, पण जोपर्यंत तुमची तटबंदी मजबूत आहे तोपर्यंत धक्का आणि धोके देणाऱ्यांची डोकी फुटतील पण शिवसेना फुटणार नाही. आणि आता बातमी राहुल गांधींच्या वोटर अधिकार यात्रेची. राहुल गांधीच्या बिहार या ठिकाणच्या वोटर अधिकार यात्रेचा आजचा 8वा दिवस आहे. राहुल गांधींनी तेजस्वी यादव यांच्यासोबत यावेळी बाईक रॅली काढली. मतचोरी होऊ देणार नाही असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. राहुल गांधींच्या बिहारमधल्या वोटर अधिकार यात्रेचा आज 8वा दिवस आहे. SIR मधील कथित अनियमिततेविरोधात राहुल गांधींनी ही मतदार यात्रा काढली आहे. राहुल गांधींनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासोबत बाईकवरूनही प्रवास केला. राहुल गांधींनी भाजपकडून गरिबांचा आवाज दाबण्यासाठी संस्था आणि माध्यमांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला. या यात्रेतनं राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोपही केले. महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरियाणामध्ये मतचोरी झाली, पण बिहारमध्ये मतचोरी होऊ देणार नाही असं राहुल गांधी म्हणाले. बिहार में हम आपको इलेक्शन चोरी नहीं होने देंगे. आप कुछ भी कर लो. आपने महाराष्ट्र का चोरी किया, आपने हरियाणा का किया, कर्नाटक में हमने साफ दिखाया कि वोट चोरी हुआ है. यहां हम नहीं करने देंगे. मैं प्रेस कॉन्फ्रेंस कर रहा था, करते हुए इलेक्शन कमीशन कहता है कि राहुल गांधी को एफिडेविट देना चाहिए. अनुराग ठाकुर जी वैसा ही प्रेस कॉन्फ्रेंस करते हैं, मगर चुनाव आयोग उनसे एफिडेविट नहीं मांगता है. तो आपको क्लियरली पता है, मीडिया को मालूम है कि ये इलेक्शन कमीशन किसके साथ खड़ा है. ये सच्चाई है कि वोटर कटे, 65 लाख कटे, मगर बीजेपी कुछ नहीं कह रही. क्यों? क्योंकि पार्टनरशिप है. इलेक्शन कमीशन, इलेक्शन कमिश्नर और बीजेपी के बीच में पार्टनरशिप है. चुनाव आयोग अब चुनाव आयोग नहीं रह गया है, वो गोदी आयोग रह गया. अब बीजेपी का पार्टी का जो सेल होता है वैसे चुनाव आयोग जो है काम कर रहा है एक बीजेपी का कार्यकर्ता बन करके. जमीनी स्तर पे गांव के इलाकों में भी हम लोग घूमे हैं. चुनाव आयोग की क्रेडिबिलिटी जो है खत्म हो चुकी है. निवडणूक आयोगाविरोधात घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेनंतर मतदार यादीतल्या घोळाचा मुद्दा देशभरात पोहोचवण्यात राहुल गांधी यशस्वी झाल्याचंही बोललं जात आहे.
बिहारची निवडणूक तोंडावर आहे. महाराष्ट्रात सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी मतदार यादीतल्या घोळाचा मुद्दा इतर राजकीय पक्षांनी सुद्धा आता उचलून धरलाय. आणि आता बातमी पाकिस्तान सोबतच्या मॅच संदर्भातल्या वादाची. दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही असं बाळासाहेब ठाकरेंनी जावेद मियादाद यांना सांगितलं होतं असं संजय राऊत यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या टीकेनंतर राऊतांनी आता ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान फडणवीसांनी सुद्धा मी तयार केलेला ठाकरे चित्रपट बघावा असंही राऊत म्हणाले. काही लोकांच्या गुडघ्यात मेंदू असतो, तो गुडघ्यात सुद्धा नाही. त्यांनी मी तयार केलेला ठाकरे चित्रपट पाहायला पाहिजे. क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर हे जावेद मियादादला घेऊन अचानक मातोश्रीवर आले की भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचेसला विरोध करू नका, पुन्हा मॅचेस सुरू करा. बाळासाहेबांनी तोंडावर काय सांगितलं? दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही. क्रिकेटबद्दल भारतीय जनता पार्टीने शेपूट घातली. अहो शेपूट तुम्ही घातली असेल. भारतीय जनता पार्टी क्रिकेटच्या बाबतीत आणि राष्ट्रप्रेमाच्या बाबतीत अतिशय सजग आहे. जावेद मियादादला घरी घेऊन बिर्याणी खिलवणारे तुम्ही क्रिकेटची भाषा करू नका, पाकिस्तानची भाषा करू नका. आणि आता बातमी सुप्रिया सुळेंची. मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, माळ घालेन तेव्हा समजा की मी मांसाहार सोडलाय असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. तर काय खायचं ते खा, पण सांगण्याची गरज नाही असं यावर प्रवीण दरेकरांनी म्हटलंय. तर सरकारनं कुणी काय खावं यात जास्त लक्ष देण्याची गरज नाही असं छगन भुजबळही म्हणाले. पांडुरंगाची मी रामकृष्ण हरिवाली आहे, फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते, मग खरं बोलते बाई. मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही. आणि खाल्लं माझा पांडुरंगाला चालतंय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरंय की नाही? माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतंय, बाकीच्यांना काय? याचं उत्तर मी देणार नाही. याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. तुमचं विधान बरोबर असं मी असं आहे बघा, मला जे योग्य वाटतं ते मी बोलते आणि करते. माझी ना ईडी ना CBI, मी काय कोणाला काय केलं नाही. आणि मी रामकृष्ण हरिवाली, सगळ्यांना माहिती आहे माझं पांडुरंगाचं आणि माझं काय नातं. बरं, फडणवीसांना सांगा तुम्ही चोरून काय खाता ते मला माहिती आहे. फडणवीस काय शाकाहारी आहेत का? आम्हाला माहित नाही फडणवीस काय खातात. कशाला खाण्यापिण्यावर जात आहे? खाण्यावर जा, स्वतः काय खाताय? कोणी काय खायचं ते खा, बंदी नाही. परंतु त्याचं अशा पद्धतीनं उदात्तीकरण करून सांगण्याची काही आवश्यकता नाही. एखाद्या विषयाचं अवलंबर माजवणं सुप्रियाताईंसारख्या एका ज्येष्ठ नेत्यांना त्या ठिकाणी शोभा देणारं नाही. विठ्ठलाला चालतं हे विठ्ठलाकडून घेतलेले प्रमाणपत्र जर त्यांच्याकडे असेल तर आम्ही त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेणारे कोण? म्हणून याचा जो काही सर्वसामान्यांच्या मनावर जो काही परिणाम होतो ते लोक त्याची दखल घेतील. सरकारनं आणि कोणीही काय खावं याच्या बाबतीमध्ये जास्त लक्ष देण्याची गरज नाही. आणि आता बातमी लाडक्या बहिणींसंदर्भातली आहे. राज्यात 24,34,000 अपात्र लाडक्या बहिणी असल्याचं समोर आलंय. तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 2,04,000, तर ठाणे जिल्ह्यात सुद्धा 1,25,300 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात. अपात्र लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतलाय. अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. दरम्यान अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात 2,04,000 अपात्र लाडक्या बहिणी आढळल्यात. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंच्याही ठाणे जिल्ह्यात 1,25,300 अपात्र लाडक्या बहिणी आहेत. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांच्या अहिल्यानगरमध्ये 25,756 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. यासह नाशिकमध्ये सुद्धा 1,86,800 लाडक्या बहिणींनी बेकायदेशीररित्या या योजनेचा लाभ घेतलाय. यासह संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगरात 1,04,500 बहिणींनी बेकायदेशीररित्या या योजनेचा लाभ घेतला. तर नागपुरात सुद्धा 95,500 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याची माहिती आहे. यासह बीड जिल्ह्यामध्ये 71,000, तर सोलापुरात 1,04,000 लाडक्या बहिणी अपात्र आहेत. साताऱ्यात 86,000, अमरावतीमध्ये 61,000 अपात्र लाडक्या बहिणींनी या योजनेचा बेकायदेशीररित्या लाभ घेतलाय.
दरम्यान पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याच जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 2,04,000 बोगस लाभार्थी आढळले. बोगस लाभार्थ्यांबद्दल प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी चिडले. योजना बंद करू का अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी यावेळी दिली आहे. योजनेचा लाभार्थी घेते ना सगळ्यात जास्त रिपोर्ट आला नाही बंद सगळ्यात जास्त रिपोर्ट आला नाही बंद